त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढे पावलं टाकतो. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी एफआयआर केली. सह्या करणारा, दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर त्या तिघांच्यावर एफआयआर दाखल झाला असेल. ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं. उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी, एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये एफआयआर करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत.